कोणता वार आहे रे? शनिवार. गुड. आज आपण आजचा हा शनिवार आनंददायी शनिवार म्हणून साजरा करणार आहोत. आपण कोणत्याही प्रकारची पुस्तकं, कोणत्याही प्रकारची पिशवी न घेऊन येता आनंददायी पद्धतीने हा शनिवार साजरा करणार आहोत. कसा? आनंददायी पद्धतीने साजरा. आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारचं ओझं न घेऊन येता ओझ्यावेळा शिक्षण हा आपण उपक्रम आज घेणार आहोत. मग ओझ्यावेळा शिक्षण म्हणजे फक्त शाळेत दिलं जाणारं शिक्षण आहे का? तर नाही. शाळेत मिळतं ते ज्ञान मिळतं, पण त्याबरोबर शाळेच्या बाहेर सुद्धा आपल्याला निसर्ग हा सुद्धा गुरु एक वेगळं ज्ञान घेऊन शिकवत असतो. आणि ते शिकवत असताना निरीक्षणाच्या माध्यमातून आपण ते शिकत असतो. उदाहरणार्थ परिसर अभ्यास आणि सामान्य विज्ञान नावाचा जो पुस्तकाचा भाग आहे, हा विषय आपण प्रत्यक्ष वर्गामध्ये न घेता आपण बाहेरच्या जगामध्ये जाऊन सुद्धा काय करू शकतो? शिकू शकतो. प्रत्यक्ष निसर्गामध्ये जाऊन शिकू शकतो. आणि अशाच पद्धतीनं आजचा हा वेगळा दिवस आपण एक आनंददायी शनिवार म्हणून साजरा करणार आहोत. चला तर आपण आजचा हा शनिवार एक वेगळ्या पद्धतीने साजरा करूया, एक गोष्टींचा शनिवार म्हणून. चला तर मग कोण सांगायला येणार गोष्ट? मी. चला एक जण कोणतरी या. माझे नाव राजवर्धन तुषार पाटील. मी आता तिसरीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव केंद्रीय शाळा कोटे. माझ्या गोष्टीचे नाव कष्टाचे फळ. एक लहान गाव होते. तिथे एक राजा होता. त्याने विचार केला की बघूया आपल्या राज्यात कोण खूप कष्टाळू आहे, कोण खूप कष्टाळू आहे. मग तो वेश बदलून राज्यात फिरू लागतो. राजाने राज्यातल्या मुख्य रस्त्यावर मोठी मोठी दगडे उचलून ठेवली. त्याच्या पुढच्या दिवशी सर्व गावकरी तिथून जाऊ लागले, पण कोणीही त्या दगडावर निरीक्षण नाही दिले. शेवटी त्या गावातून तुकाराम नावाचा एक व्यक्ती आला व त्याने विचार केला की जाणाऱ्या लोकांना या दगडाचा किती त्रास होतोय. त्याने ती दगडे एकट्यानेच उचलून बाजूला केली व त्याच्या खाली त्याला सोन्याच्या मुद्रा सापडल्या व तो सोन्याच्या मुद्रा घेऊन त्या राजाकडे निघाला. राजा म्हणाला, या सोन्याच्या मुद्रा तुझ्या बक्षीस आहेत. त्या दगडाखाली मी त्या सोन्याच्या मुद्रा ठेवल्या होत्या. तुकाराम आनंदाने त्या सोन्याच्या मुद्रा घेऊन आनंदाने घरी गेला. धन्यवाद. चला तर मग आपण आनंददायी शनिवार मध्ये आजचा दुसरा उपक्रम साजरा करूया. उपक्रमाचं नाव आहे 1 मिनिट शो. काय नाव आहे? 1 मिनिट शो. आपण यामध्ये काही चिठ्ठ्या ठेवले. या प्रत्येक चिठ्ठीवर एक शब्द लिहिलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे? समोर यायचं, चिठ्ठी एक घ्यायची आणि त्या चिठ्ठीमध्ये जो काही शब्द असेल त्याच्याबद्दल आपल्याला जितकी माहिती सांगता येईल तेवढी माहिती सांगायची आहे. किमान 1 मिनिट असावी किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी झालं तरी काय हरकत नाही. चला तर मग कोण येत आहे? चला या. नाव सांग अगोदर. माझे नाव राजवर्धन तुषार पाटील. ओके. ही चिठ्ठी एक घेतली. किती शिकतो? आई बाबा. आई बाबा. ठीक आहे. ओके. माझ्या विषयाचे नाव आई बाबा सांग. बोल त्याच्यावर. माझ्या विषयाचे नाव आई बाबा. माझे बाबा शेतकरी आहेत. माझी आई शिक्षक आहेत. माझ्या आईचे नाव हर्षदा आहे. माझ्या वडिलांचे नाव, माझ्या बाबांचे नाव तुषार आहे. माझे बाबा ऊस तोडणीला जातात. माझी आई मुलांना शिकवते. माझ्या आईचे नाव
आईचे नाव तुझी काळजी. मला माझी आई खूप आवडते व बाबाही खूप आवडतात. कोण येते बरं? अरे वा, चांगली माहिती सांगायची. नमस्कार, माझे नाव सूरज सुधाकर दुनू. चालू केलं माझ्या विषयीचे नाव आहे आई बाबा. माझी आई शेतकरी आहे. माझे बाबा शेतकरी आहेत. माझे बाबा दुकानात जातात. माझी आई घरातली कामे करते. माझी आई मला खूप चांगली जपते. माझे बाबा मला काही कमी. चला अजून कोण येते बघा. चला ये चिन्मय. नमस्कार, माझे नाव चिन्मय. माझ्या विषयाचे नाव शाळा. शाळा. शाळा मला खूप आवडते. माझ्या शाळेचे नाव शाळा होते. माझ्या शाळेची स्थापना 1909 साली झाली. माझ्या शाळेत 7 वर्ग आहेत. धन्यवाद. ते नाही करायचं. स्टार्ट कर. नमस्कार, माझे नाव अभिनंदन पाटील. मी इयत्ता सातवीत. माझ्या विषयाचे नाव आहे बाबा. मला बाबा खूप आवडतात. माझे बाबा शेतकरी आहेत. माझे बाबा खूप कष्ट करतात. माझे बाबा मला खूप आवडतात. माझे बाबा माझ्यावर खूप प्रेम करतात. सुधाकर दुनू. माझ्या विषयीचे नाव आहे कमळ. कमळचा रंग गुलाबी किंवा जांभळा असतो. कमळ हे पाण्यात व चिखलामध्ये असते. वाढते. कमळ हा आकाराने थोडासा मोठा असतो. कमळ पाण्यात असून ते सुगंधाला खूप चांगले असते. कमळ हे राष्ट्रीय फुल आहे. कमळ आपल्या सर्वांना आवडते. धन्यवाद. चला पुढे कोण येते? हा ओके. नमस्कार, माझे माझ्या विषयाचे नाव माझे आवडते फूल गुलाब आहे. मला गुलाब खूप आवडते. गुलाबाच्या झाडाला काटे असतात. गुलाबाचा रंग लाल असतो. धन्यवाद. सुधाकर दुनू. माझ्या विषयीचे नाव आहे कमळ. कमळचा रंग गुलाबी किंवा जांभळा असतो. कमळ हे पाण्यात व चिखलामध्ये असते. वाढते. कमळ हा आकाराने थोडासा मोठा असतो. कमळ पाण्यात असून ते सुगंधाला खूप चांगले असते. कमळ हे राष्ट्रीय फुल आहे. कमळ आपल्या सर्वांना आवडते. धन्यवाद. चला पुढे कोण येते? हा ओके. नमस्कार, माझे माझ्या विषयाचे नाव माझ्या नाव
माझे आवडते फूल गुलाब आहे. मला गुलाब खूप आवडते. गुलाबाच्या झाडाला काटे असतात. गुलाबाच्या